हाय फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मस्त ना. तर आज आपण क्लास 6 मॅथ्स न्यू सिलेबस जो आहे त्या सिलेबसमधला प्रॅक्टिस सेट 8.2 पाहणार आहोत. आता बघा हा प्रॅक्टिस सेट काय आहे. प्रॅक्टिस सेट 8.2 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे, इन द फिगर बिलो साइड्स ऑफ इक्वल आर द शोन बाय द सम मार्किंग, राईट द टाईप ऑफ ट्रायंगल बेस्ड ऑन इट. म्हणजे आपल्याला इथे ज्या काही फिगर्स दिलेल्या आहेत त्या फिगरमध्ये इक्वल मार्किंग करून कोणकोणत्या साईड्स समान आहेत, ह्या ट्रायंगलच्या कोणकोणत्या साईड्स समान आहेत, इक्वल आहेत, ते आपल्याला दाखवलेले आहेत. आणि त्यावरून आपल्याला ट्रायंगलचा टाईप ऑफ काय करायचा आहे, लिहायचा आहे. तर चला आपण आता बघा, हा जो फर्स्ट ट्रायंगल आहे, ह्या फर्स्ट ट्रायंगलच्या 3 साईड्स ज्या आहेत डी एफ आणि ई एफ, ह्या इक्वल दाखवलेल्या आहेत. म्हणजे त्या तिन्ही साईड्स कशा आहेत, समान आहेत. जर ह्या ट्रायंगलच्या तिन्ही साईड्स समान असतील तर तो कोणता ट्रायंगल असेल बरं? इक्विलॅटरल ट्रायंगल असेल, हो की नाही? तर चला आपण फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर लिहूया. मी इथे क्वेश्चन्स लिहून घेतलेले आहेत, इथं आपण आन्सर लिहूया. बघा, आता हा ट्रायंगल जो त्याने दिला आहे DEF, या ट्रायंगलला ह्या तिन्ही साईड्स इक्वल आहेत. त्याला आपण 1 नंबर म्हणणार आहोत, याला 2 नंबर आणि याला 3 नंबर. ओके. बघा आता मग आन्सर लिहित असताना कसं लिहायचं, मी 1 नंबरचं आन्सर लिहिणार आहे. बघा, इन ट्रायंगल. आता ह्या ट्रायंगलचं नाव लिहित असताना कसं लिहिणार हो, तुम्ही 3 पद्धतीमध्ये लिहू शकता. ट्रायंगल DEF किंवा ट्रायंगल FDE किंवा ट्रायंगल EDF. आता मी ट्रायंगलचं नाव लिहू, इन ट्रायंगल DEF ऑल 3 साइड्स आर ऑफ इक्वल लेंथ. ह्या ट्रायंगलच्या तिन्ही साईडची लेंथ कशी आहे, इक्वल आहे. म्हणून हा जो ट्रायंगल आहे हा कोणता ट्रायंगल असणार आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल. दिस ट्रायंगल ऑन इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके. आता सेकंड क्वेश्चन बघा, याच्यामधली सेकंड जी फिगर आहे ती बघा काय आहे. हा जो ट्रायंगल आहे दिलेला आपल्याला, ट्रायंगल MAN, या ट्रायंगलमध्ये ह्या 2 साईड्स आपल्याला इक्वल दाखवलेल्या आहेत. किती साईड्स आपल्याला इक्वल दाखवलेल्या आहेत, तर ह्या 2 साईड्स इक्वल दाखवलेल्या आहेत. जर एका ट्रायंगलच्या, एका त्रिकोणाच्या 2 साईड इक्वल असतील, 2 साईड सेम असतील, तर तो ट्रायंगल जो असतो तो आयसोस्केलन ट्रायंगल असतो. म्हणून मी लिहिणार आहे, इन ट्रायंगल MAN द लेंथ ऑफ 2 साइड्स आर इक्वल. द लेंथ ऑफ 2 साइड्स आर इक्वल. कोणकोणत्या साईडची लेंथ इक्वल आहे सांगा बरं मला. साईड MA आणि साईड MN. तुम्ही हे असं अजून एक्स्ट्रा थोडंसं लिहिलं तरी चालतं. साईड MA कॉन्ग्रंट साईड MN. हे जे साईन आहे याला कशाचं साईन म्हटलं जातं, कॉन्ग्रंटचं साईन असं म्हटलं जातं. म्हणजे ह्या दोन्ही साईड्स इक्वल आहेत. म्हणून हा जो ट्रायंगल आहे तो कसा आहे, द ट्रायंगल MAN is a isosceles triangle. गिवन ट्रायंगल आर आयसोसेलस ट्रायंगल. जो फर्स्ट ट्रायंगल होता तो कोणता होता, इक्विलॅटरल ट्रायंगल होता.
सेकंड ट्रायंगल कोणता आहे? आयसोसेलस ट्रायंगल आहे. त्यानंतर बघा हा जो थर्ड ट्रायंगल आहे, आपल्याला थर्ड जी काही फिगर दिलेली आहे ती फिगर आहे का? दिसते ना ही फिगर का पुस्तकात पाहिजे आहे तुम्हाला? बघा ही थर्ड फिगर जी काही दिलेली आहे ही फिगर, आता इथे एकही साईड आपल्याला इक्वल दाखवलेला नाही. जर एखाद्या ट्रायंगलच्या तिन्ही साईड जर वेगवेगळ्या असतील तर तुम्ही कोणता ट्रायंगल म्हणणार आहे? सांगा बरं जरा विचार करून पटकन मला. कोणता ट्रायंगल असतो बरं? आठवलं का कुणाला? टाईप करा. बरं नाही. ओके, जर एखाद्या ट्रायंगलच्या तिन्ही साईड्स वेगवेगळ्या असतील तर तो ट्रायंगल हा स्केलर ट्रायंगल असतो. कोणता ट्रायंगल असतो? स्केलर ट्रायंगल. जर दिलेल्या साईड ट्रायंगलची कोणतीही साईड इक्वल नसेल तर तो ट्रायंगल हा स्केलर ट्रायंगल असतो. ह्या ट्रायंगलची एकही साईड इक्वल नाही आहे म्हणून हा ट्रायंगल स्केलर ट्रायंगल आहे. म्हणून आपण काय लिहिणार आहोत? इन अ ट्रायंगल EFG the length of all three sides are different. कशी आहे लेंथ? डिफरंट, वेगवेगळी. सो म्हणून हा ट्रायंगल कसा आहे? दिस इज अ स्केलर ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आहे? स्केलर ट्रायंगल. हे ह्या क्वेश्चनचं आन्सर आहे. त्यानंतर आपण सेकंड क्वेश्चन पाहणार आहोत. काय आहे बघा सेकंड क्वेश्चन. राईट द टाईप ऑफ ट्रायंगल फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो. त्यातला फर्स्ट क्वेश्चन, इन अ ट्रायंगल ABC मेजरमेंट ऑफ अँगल A इज इक्वल टू 63 डिग्री, measurement of angle B is equal to 52 degree and measurement of angle C is equal to 65 degree. हा क्वेश्चन मी इथं लिहून घेतलेला आहे, तो मी तुम्हाला दाखवते लगेच. हा पहा इथे दिसतो ना तुम्हाला क्वेश्चन 2. बघा हा क्वेश्चन लिहून घेतला. त्यांनी काय सांगितलं आहे? जो त्यांनी ट्रायंगल दिला आहे, हा इथे मी ट्रायंगल ड्रॉ केला आहे ABC. त्यांनी अँगल Aचं मेजरमेंट सांगितलं आहे 63 डिग्री, अँगल Bचं सांगितलं आहे 52 डिग्री आणि अँगल Cचं सांगितलं आहे 65 डिग्री. आता हा अँगल आपल्याला कसा दिसतो? आता बघा हा 90पेक्षा कमी आहे, 0पेक्षा जास्त आहे की नाही प्रत्येक अँगल, म्हणून हा अँगल जो आहे तो ॲक्यूट अँगल आहे. म्हणून आपण आन्सर काय लिहिणार? ॲक्यूट अँगल द ट्रायंगल. ॲक्यूट अँगल ट्रायंगल. त्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन काय आहे? मी पुस्तकात न दाखवता इथेच क्वेश्चन दाखवला तरी चालेल का? तोच क्वेश्चन मी इथे लिहिलेला आहे. इन अ ट्रायंगल RST सेगमेंट RS अँड सेगमेंट ST ऑफ इक्वल लेंथ. त्यांनी ट्रायंगल एक सांगितलेला आहे RST. या RST ट्रायंगलमध्ये 2 सेगमेंट इक्वल आहेत असं सांगितलेलं आहे. कोणकोणते? RS आणि ST. मी इथं ती फिगर ड्रॉ केलेली आहे. या पद्धतीने आपल्याला फिगर ड्रॉ करायची आहे आणि फिगर ही नेहमी पेन्सिलनेच ड्रॉ करायची. मी वहीवरून व्यवस्थित तुम्हाला दिसणार नाही म्हणून मी पेननं ड्रॉ केलेली आहे. आता बघा ही जी साईड आहे या ट्रायंगलची RS आणि ST इक्वल आहे. आपण फर्स्ट क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं. काय पाहिलं होतं बरं? जर एखाद्या ट्रायंगलच्या 2 साईड्स इक्वल असतील तर तो ट्रायंगल कसा असतो? आयसोसेलस ट्रायंगल असतो. म्हणून याचं उत्तर काय लिहिणार आहे? इन ट्रायंगल RST साईड RS कॉन्ग्रुएंट side ST, this triangle is isosceles triangle. समजलं? त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन काय आहे बघा लगेच.
थर्ड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन. थर्ड. इन अ ट्रँगल LMN, अँगल LMN इज अ राईट अँगल. अँगल MLN कसा आहे म्हणून सांगितलं, राईट अँगल आहे. मी इथे क्वेश्चन लिहून घेतलाय, आपण त्याचा आन्सर लिहूया आता. जर आता त्यांनी सांगितले आपल्याला ट्रँगल LMN मध्ये अँगल M जो आहे तो राईट अँगल आहे असं सांगितलं आहे. त्या पद्धतीने मी इथे फिगर ड्रॉ करून घेतलेली आहे. आपल्याला आन्सर लिहायचं आहे. आता तिथं काटकोन दाखवलं आहे मी, हे राईट अँगलचं साईन दाखवलं आहे. हा LMN ट्रँगल आहे. हा कसा आहे, राईट अँगल द ट्रँगल. क्वेश्चनमध्येच त्यांनी आन्सर आपल्याला दिले. राईट अँगल द ट्रँगल. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, मी आता वहीतच दाखवते. इन SDO मेजरमेंट ऑफ अँगल OSD इज इक्वल टू 135. हा अँगल OSD आहे. ह्या अँगलचं मेजरमेंट 135 डिग्री म्हणजे 90 डिग्रीपेक्षा जास्त आहे. आता मला सांगा, एखाद्या अँगलचं मेजरमेंट हे 90पेक्षा जास्त म्हणजे हे असा अँगल आला की नाही हो, हा असा 90पेक्षा जास्त. आणि जर 180पेक्षा कमी असेल तर तो अँगल हा ऑब्ट्यूस अँगल असतो. लक्षात ठेवायचं मी काय सांगितलं, एखाद्या अँगलचं मेजरमेंट हे 90 डिग्रीपेक्षा जास्त असेल आणि 180 डिग्रीपेक्षा कमी असेल तर तो ह्यामधल्या डिग्रीमधला जो काही अँगल असतो तो अँगल ऑब्ट्यूस अँगल असतो. म्हणून आपण काय म्हणणार आहे, इन अ ट्रँगल OSD इज अ ऑब्ट्यूस अँगल. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघा. ऑल द साइड्स ऑफ अँगल RTM आर इक्वल. फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपण सांगितलं आहे RTM या अँगलच्या सर्व साईड्स त्यांनी इक्वल सांगितलेत. जर तिन्ही साईड्स इक्वल असतील तर इक्विलॅटरल ट्रायंगल. सोपं आहे की नाही, म्हणून काय लिहिणार, इन ट्रायंगल RTM इज इक्विलॅटरल ट्रायंगल. आणि आता लास्ट अँड बेस्ट सगळ्यात शेवटचा क्वेश्चन आहे बघा. द साइड्स ऑफ ट्रायंगल DEF, आपल्याला हा ट्रायंगल दिला आहे DEF आर 5.3 सेंटीमीटर, 4.2 आणि 6.6. म्हणजे ह्याच्या साईड 6.6, 4.2, 5.3 असं सांगितलं. आणि हा रिस्पेक्टिव्हली आहे. तर हा ट्रायंगल कोणता आहे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. DEF बघा, ही साईड 4.2 आहे, ही 5.3, 6.6 आहे असं समजा. ह्या सगळ्या वेगवेगळ्या आहेत की नाही, ह्या दोन सेम आहेत का, हे 4.2 हे 4.2 आहे का नाही, हे 6.6 हे 6.6 आहे का नाही. सगळ्या साईड्स वेगवेगळ्या आहेत. आणि जर एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या असतील, इक्वल नसतील, तिन्ही साईड्स डिफरंट असतील तर तो ट्रायंगल हा स्केलर ट्रायंगल असतो. कोणता ट्रायंगल असतो, स्केलर. म्हणून दिस गिव्हन ट्रायंगल DEF इज अ स्केलर ट्रायंगल. कोणता ट्रायंगल, स्केलर. स्केलर ट्रायंगल. एवढं एकच महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची असते बघा ट्रायंगलच्या बाबतीत. ट्रायंगलच्या आपल्याला 6 टाईप्स असतात. 3 टाईप्स असतात ते त्याच्या साईडवरून असतात आणि 3 टाईप्स त्याच्या अँगल्सवरून पडलेले असतात. आता बघा, हे टाईप्स ऑफ ट्रायंगल्स जे आहेत त्यांनी इथं दिलेले हे जे 3 टाईप्स आहेत, इक्विलॅटरल, आयसोसेलेस आणि स्केलर, हे त्याच्या साईडवरून पडलेले टाईप्स आहेत. एखाद्या ट्रायंगलचे बघा, ह्या तिन्ही साईड्स इक्वल असतील तर इक्विलॅटरल म्हणायचं. ह्या 2 साईड्स जर इक्वल असतील तर त्याला आयसोसेलेस म्हणायचं. आणि तिन्ही साईड्स वेगवेगळ्या मेजरमेंटच्या असतील, वेगवेगळ्या मापाच्या असतील तर त्याला काय म्हणायचं, स्केलर ट्रायंगल. त्या पद्धतीनेच त्याचे आणखीन 3 प्रकार टाईप्स पडतात. ते टाईप्स कशावर आधारित असतात तर अँगलवर आधारित असतात. आता बघा, जर दिलेला अँगल हा 0 डिग्रीपेक्षा जास्त आणि 90 डिग्रीपेक्षा कमी कसा असेल, 0 डिग्रीपेक्षा जास्त
आणि 90 डिग्रीपेक्षा कमी असते तर तो ॲक्यूट अँगल असतो. आणि जर एखाद्या अँगलचं मेजरमेंट हे करेक्ट 90 डिग्री असेल, हे असं करेक्ट 90 डिग्री असेल तो राईट अँगल ट्रँगल असतो. आणि एखाद्या अँगलचं मेजरमेंट 90 डिग्रीपेक्षा जास्त आणि 180पेक्षा कमी म्हणजे 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा जर कमी असेल तर तो ट्रँगल हा कोणता ट्रँगल असतो? ऑब्ट्यूज अँगल ट्रँगल असतो. हे एवढं लक्षात ठेवलं तर हा प्रॅक्टिस सेट सोडवायला काहीच अवघड नाही. फक्त ह्या ट्रँगलचे 6 टाईप्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. 3 त्याच्या साईड्सवरून पडतात, 3 त्याच्या अँगल्सवरून पडतात. साईड्सवरून पडणारे सोपे आहेत. 3 साईड्स इक्वल, इक्विलॅटरल, 2 साईड्स इक्वल, आयसोसेलेस आणि एकही इक्वल नाही, सगळ्या वेगवेगळ्या स्केलर. जर 90 डिग्री असेल राईट अँगल ट्रँगल, 90पेक्षा जास्त 180पेक्षा कमी ऑब्ट्यूज अँगल आणि 0पासून 90 असेल तर ॲक्यूट अँगल. हो की नाही? ओके, चला, थँक्यू सो मच. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.